आजही तुम्ही काशीला जाऊन बघा, त्या ज्ञानवापी मस्जिदच्या समोर तो नंदी विराजमान आहे. तो साक्ष देतोय की 350 वर्षांपासून इथे शिवलिंग आहे. आणि त्या मस्जिदच्या पाठीमागे जाऊन बघा, त्या मंदिराचे खांब जसेच्या तसे उभे आहेत. म्हणजे तो औरंगजेब हिंदूंना डिवचायचा, आम्ही तुमचे देवळं पाडून आम्ही मशिदी उभ्या केलेल्या आहेत. आता हे काय महान पराक्रमाचं काम नव्हतं. हे अगदी छोट्या छोट्या घटना त्यांनी घडवून आणल्या, पण आपले देवळं पाडले हे मात्र तेवढं सत्य आहे. पण मला जे सांगायचंय ते फार महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला कळेल की शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला येणं किती महत्वाचं होतं. ऐका, 500 वर्षांपूर्वी या हिंदुस्थानावरती एका बादशाहाने राज्य केलं, त्याचं नाव बाबर. त्याने प्रभू रामचंद्रांचं मंदिर पाडलं, तिथं त्याने बाबरी मस्जिद उभी केली. तेच औरंगजेबाने केलं. औरंगजेबाने सुद्धा ज्ञानवापी मस्जिद उभी केली आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं मंडळी. पण औरंगजेबाचे काम झाले नाही. महाराष्ट्रामध्ये यावं, महाराष्ट्रात एखादं मोठं मंदिर पाडावं आणि तिथं त्याने एखादी मस्जिद बांधावी. कारण की त्या औरंगजेबला माहिती होतं, ज्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचा बाप राजा शिवा छत्रपती आहे. अरे एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव राजत किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव राजत किल्ल्याच्या दगडावर. सुंदर वातावरण आणि आपल्या जागेची तेवढी तपस्याच झालेली मंडळी की महाराज जन्माला आलो. एवढं इतका बादशाह इतका घाबरतो शिवरायांना. अभ्यास आता मी जोरात अवसरात आणि ते तसंच सांगावं लागतं म्हणून बोलून जातो. लहान लहान लेकरांना काही असं जोरात नाही सांगत. इतकं जोरात बोलत त्या पैजा घर त्यांना समजावून सांगत असतो. इतका अभ्यासाचा विषय आहे महाराज शिवचरित्र. म्हणजे इतका खोल आहे, जसं वाङ्मय संतांचं इतका खोल आहे. 3 बोटं तोडली आहे शाहिस्ते खानाची. सरळ शाहीर सांगून गेला, बोटं तोडली 4. त्याने 3-4 जागेवर यमक जुळवण्यासाठी त्याने 4 बोटं तोडले शाहिस्ते खानची, नाही का. 4 बोटं तोडले, 3 बोटं तोडले. काय म्हणणे ना सहज वाटतात त्या गोष्टी, पण याच्यातनं घेण्यासारखं किती आहे. महाराजांचा दूरदृष्टीचा विचार किती होता. ऐका, शाहिस्ते खानाची 3 बोटं तुटली आणि 3 बोटं तोडल्यानंतर सगळे नाराज झाले. सगळे मारे बापरे, शाहिस्ते खान मारला गेला पाहिजे होता. पण शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज म्हटले नाराज होऊ नका, उलट तो जिवंत राहिला हेच चांगलं झालं. आणि 3 बोटं तुटले हे च्या दुधात जास्त साखर. तू म्हणाल असं का घडलं, काय आहे त्याच्यामध्ये कारण. शिवाजी महाराजांचा माइंड कसं होतं नीट लक्षात घ्या बरं का मंडळी. शिवाजी महाराज काय म्हणतात, ऐका, हा शाहिस्ते खान इथला नाहीये, हा अरब देशातला आहे. तिकडनं इकडे आलेला आहे, तो औरंगजेबचा मामा आहे. आता तो बोट तुटल्यावर पुण्याला थांबणारच नाही. आणि खरंय हो, थांबला नाही तो. 2-3 दिवसात गाशा गुंडळून निघाला. शिवाजी महाराज मावळ्यांना काय सांगतात, ऐका, त्यावेळेला काही मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हता, काहीच नव्हतं, कॅम्प्युटर काही विषयच नाही. मग आपला प्रचार प्रसार कसा होईल शिवरायांचा. शिवाजी महाराज जगात पोहोचवण्याचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणी काम बघितलं असेल तर ते बघितलंय शाहिस्ते खानाने. तू म्हणाला असं कसं काय घडलं. हो, इतकं सोपं आहे. आणि काय महाराजांचा माइंड असेल बघा. 3 बोटं त्याची तुटलेली आहेत उजव्या हाताची. आता तो पूर्ण हिंदुस्थान फिरणार आहे. जिथं जिथं औरंगजेब त्याची नियुक्ती करेल तिकडे सगळीकडे जाणार. आणि सगळीकडे गेल्यानंतर तो समोरच्या बादशाला भेटेल आणि बादशाला भेटल्यानंतर पहिला हात वर करेल, वालेकुम सलाम. काय म्हणतात त्याच्यात ते XYZ. ते म्हटल्यानंतर वर हात होईल. वर हात झाल्यानंतर समोरच्या बादशाह उंगलिया कहा गई आपकी. मग तो अख्खा इतिहास आहे शिवाजी महाराजांचा.
लाल माला छापा पडला, त्याने असं केलं तसं केलं, आणि मग ते शिवराय त्या बादशहाच्या कानावरती जातात. आणि मग तो बादशाह आणखीन त्याच्या मित्रमंडळीला सांगतो, राज्यातल्या लोकांना सांगतो, असा शिवरायांचा प्रचार 16व्या शतकात कोणी केला असेल तर तो शाहिस्ते खानाने केला. इतके शिवाजी महाराज हुशार होते. छोट्या छोट्या गोष्टींमधलं फार शिकायसारखं आहे. असे छोटे 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 गनिमी कावे. बरं असं नाही का मग मी शिवाजी महाराज आहेत, सगळे एवढे मावळे आहेत, मग मी फार मोठा आहे आणि मी कोणालाच घाबरणार नाही, असं नाही बरं का. अलीकडे आपण पाहायला मिळतो 2-4 लोक मागं पुढे फिरायला लागले, तेव्हा वाटतं आका गावचा मालक मीच आहे. इतकं सोपं नाही. शिवाजी महाराज खूप खूप बारीक सांगायचं झालं, त्या बादशाला भेटायला गेले इकडे हैदराबादला. इतका तो महाराजांचा फॅन होता. तो म्हटला, महाराज बस महाराजांची पालखी घ्यायला तो कोसो दूर आला, महाराजांची पालखी खांद्यावर घेऊन गेला. महाराज म्हटले, तुम्ही बादशाह? नाही, मी तुमचा मित्र आहे, कट्टर मित्र, आणि होताही होता सगळं खूप विश्वासू. तो म्हटला, आक्रमण वगैरे काय नाही, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आपण तह करून घेऊ. तह केला गेला, सगळं काही झालं. आणि महाराज शेवटचा एक शब्द तो बोलून गेला, महाराज आम्ही तुमचे जवळचे मित्र आहोत, तुम्ही आमच्या राज्यात आलेले आहेत आमच्या राज्यामध्ये, पण एक बोलून जातो, फक्त ते मनावर घेऊ नका. महाराज म्हटले, काय नाही, तुम्ही आमचे मित्र आहात, बोला, काही विषय नाही. आता या क्षणावरती तुम्ही माझ्या राज्यात आहात, माझं सैनिक आहे, सगळं काही आहे आता, आणि माझा धर्म सुद्धा वेगळा आहे, इथे सगळं माझं राज्य आहे. आता जर माझ्या मनामध्ये विचार आला मी तुम्हाला अटक करावी, तर तुम्ही तुमची सोडवणूक कशी करून घ्याल? महाराज म्हणले, अटक करायचे? तुम्ही माझे इतके मित्र आहात, तुम्ही एवढ्या लांब मला घ्यायला आला, तुम्ही मला अटक नाही करू शकत. नाही, माझ्या मनामध्ये विचार आला तर तुम्ही काय कराल, फक्त तेवढंच सांगा महाराज. महाराज म्हटले, असं तुमच्या मनात जर आता असा विचार आला की तुम्ही मला अटक करावी, असं जर तुमच्या मनात विचार आला तर मी माझी कशी सोडवणूक करून घ्याल हे जर बघायचं असेल, खिडकीमधनं फक्त जरा खाली डोकावून बघा. त्याने खिडकीमधून खाली डोकावून बघितलं मंडळी, त्या बादशाच्या एका सैनिकाच्या अवतीभोवती शिवाजी महाराजांचे 4 मावळे नंगी तलवार घेऊन उपस्थित होते. म्हटला, बाप रे, काय माणूस आहे. जो मित्राबद्दल इतका सावध राहत असेल तो शत्रूबद्दल किती सावध राहत असेल मंडळी. म्हणून आज जगात 10 सर्वश्रेष्ठ युद्ध या सगळ्या आर्मीतल्या मंडळींना शिकवले जातात नकाशासहित. त्याच्यात अफजल खानाचा वध, हा वध पूर्ण नकाशासहित शिकवला जातो. अग्रगण्य स्थान आहे त्याला 10 युद्धांमध्ये. आणि घडलंय तसंच होतं. हो, महासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला, जिजाऊ महासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला आले शिवाजी महाराज. कसलंच मया दया नाही, नीट भेटा वगैरे हे ते काही सांगितलं नाही. एकच शब्द महासाहेबांच्या तोंडात बाहेर पडला शिवमहाराजांना, शिवमहाराजे प्रभू रामचंद्रासारी पृथ्वीवर त्याची रावणाचा वध करणारा म्हणून, श्रीकृष्ण परमात्मा सारी पृथ्वीवर त्याची कंसाचा वध करणारा म्हणून, तैसेच जिजाऊ पुत्र शिवाजी महाराज सारी पृथ्वीवर ते अफजल खानाचा वध करणारा म्हणून. आणि अखेर 10 नोव्हेंबर 1659 रोजी ती घटना घडली मंडळी. अहो, तो शाहीर सुद्धा म्हणायला लागला, फिक्र ना कर नादाने शिवा का अखाड़ा है, फिक्र ना कर नादाने शिवा का अखाड़ा है, चाहे कई बार में अफजल खान को उखाड़ा है, घना घनाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी, वाघ नखाने खान फाडला प्रताप दुर्गावर. असा आडवा फाडला मंडळी. आणि तो 32 दातांचा बोकड आई जगदंबेला राजा शिवछत्रपतींनी अर्पण केला. आणि मग असा इतिहास महाराजांनी घडवलाय. फार फार आहे, बोलण्यासारखं फार आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. आमना गावकरीले वाटत संभाजी महाराज शिवचरित्रच सांगत फिरत, ते महत्वाचं आहे. गोविंदगिरीजी महाराज बोलून गेले, माझ्या जीवनामध्ये मला अभ्यासाला वेळ जर मिळाला, जसं 7 दिवस रामायण सांगितलं जातं, 7 दिवस भागवत सांगतात, शिवमहापुराण सांगतात, तसं मी संपूर्ण जगात शिवचरित्र सांगेल. आणि सांगितलं हो त्यांनी. आता पतंजलीचा तो मोठा कार्यक्रम झाला, 7 दिवस त्यांनी शिवचरित्र सांगितलं. पण ते म्हणताना जिथं पिकतं तिथं ते काय नाही का खपत नाही, तसा विषय झालेला आहे. पण असो, मला त्याबद्दल नाराजी नाहीये, म्हणून मला आनंद वाटतो. अहो, आम्ही काही प्रॉपर एक गावकरी नाही तिथले, फक्त आमचा जन्म वगैरे आणि आखी गोलगल्ली फिरलेलं. आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहायचो, तिथं आमचं स्वतःचं घरही नाही महाराज. पण एक इतका जिव्हाळा महिंदळकर ग्रामस्थांचा माझ्याबद्दल आहे, मला फार असा आनंद वाटतो. हे सगळे मंडळी खूप असं प्रेम करत असतात. आणि आजही इतके लहानपणीचे सगळे मित्र बघितल्यानंतर त्यांच्यासमोर काय सांगावं, आणि ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींकडे बघितल्यानंतर
त्यांच्या समोर आपण मोठे झालेलो, त्यांना काय ज्ञान पाजायचं. म्हणून आपण फक्त आपलं मत या ठिकाणी मांडत असतो मी दरवर्षी. आणि कीर्तन करायचा उद्देश सुद्धा तोच आहे बरं का. आता मी फार 2013 पासून बोललो मगाशी, तेव्हापासून कीर्तन करतोय. म्हणून कीर्तन फार काही विशेष नसतं आणि मी लहान लहान लेकरांना शिकवतोय. त्याच्यातही सांगतो कीर्तनकार बनणं सोपं आहे, चांगला माणूस घडणं फार अवघड आहे. चांगला माणूस बना रे, कीर्तनकार नका बनू, गायक नका बनू, चांगला माणूस बना. चांगले माणसं फार कमी येतो, चांगल्या माणसांना देव ठेवतही नाही. असेच आपल्याला निघून गेलेले बरेच मंडळी आहेत. आणि सांगण्याचा दृष्टिकोन एकच आहे, ते जरी गेलेत पण त्यांच्या स्मृती आजही आपल्या मैंदळी गावामध्ये जिवंत आहेत महाराज. मग त्या ठिकाणी आज आपले किरण भाऊ असतील, त्याच पद्धतीने कैलासवासी आताच 3-4 महिन्यापूर्वी ज्यांचं निधन झालं, त्यांचाही आपल्या गावामध्ये फार मोठा सप्ताहामध्ये त्यांचा वाटा होता. मागच्या वर्षी बोलून गेलो तुम्ही की कोणतेही काम असेल पटकन ते करत होते. कैलासवासी भास्कर आप्पा असतील, त्याच पद्धतीने ज्यांच्याकडे आज कीर्तनाची सेवा आहे ते चंदू दादा, त्यांचे वडील असतील, ते सुद्धा त्यांना स्मृती थोडी त्यांची हे झाली होती किंवा थोडं त्यांना ऐकायला जास्त येत नव्हतं. पण रामकृष्ण हरी पाठीवर लिहिल्याबरोबर इतका आनंद व्हायचा त्यांना. जय हरी जय हरी, त्यांचा तो कडक आवाज फार. मी दादांना बोलून गेलो, म्हटलं तुम्ही एक काम करा, म्हणजे त्यांना मी सांगण्या इतका मी मोठा नाही पण त्यांना एक सुचवलं फक्त की तुम्ही दुसरा कार्यक्रम, आणि ते बी खूप हुशार आहे की दुसरीकडे वडिलांचे पुण्यस्मरण तुम्ही साजरा कराल, कीर्तन ठेवाल तिकडे गल्लीमध्ये वगैरे, असं न करता आपल्याच अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहात एखादी सेवा घ्या, जेणेकरून तिथे आप्पांना नक्कीच आनंद वाटेल. आणि त्यांनी सुद्धा शब्दाला मान दिला. आणि नेमकी कीर्तन तर दुसऱ्याच घेतलेलं होतं, त्यांच्या वाटेला दुसरं होते, पण योगायोगी बघा कसा येतो, लगेच ते काय तरी घडलं नाही का, खालीवर सेवा झाली. आणि माझी सेवा आज या ठिकाणी थोडं चांगलं घराण्यामध्ये, आता मी महिंदळ्यामध्ये आलो तर म्हणजे त्यांच्याच घरी माझी भोजनाची व्यवस्था असते. अशा आपले चंद्रकांतजी दादा, त्यांच्याचकडे आज माझी भोजनाची सेवा होती. आणि महाराज तुम्हाला सांगून जातो, आज भोजन छान होतं ना. हे आता असतं नाही बरं का, कधीही जा तसंच भोजन असतं. 2-3 भाज्या पोळ्या वगैरे हे सगळं तिथं असतंच. असं म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला एकच बोलावं असं वाटतं, त्यांच्या घराण्यामध्ये फक्त असंच आहे. साई ते खूप आहे त्यांच्याकडे, असं नाही बरं का, पण त्यांच्या घराण्यामध्ये बद्दल बोलावं असं एकच वाटतं. साई इतना ही दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी ना भूखा रहू न साधू भूका जाय. तेव्हा मला फक्त एवढंच द्या की मीही भूक नको राहायला आणि माझ्या घरी आलेला अतिथी साधू तो सुद्धा भूक नको जायला, एवढीच अपेक्षा ते भगवंताकडे करत असतात. आणि हळूहळू त्यांचा विकास होतच आहे, काही नाही, कारण की मुलं त्यांचे गुणी आहेत. असो बोललं तेवढं कमी आहे. आणि त्यांच्याबद्दल सगळे कोणाकोणाबद्दल बोलावं, माझे मित्र भरपूर आलेले आहेत, एक कोणाकोणाचं नावही घ्यावं नाही का, सगळेच फार गुणी आहेत. काही हनुमान टिकडेवर अभ्यास करी मोठा अधिकारी होई गया नाही का, खूप मोठे. अहो मुंबईला 2-3 मित्र आहेत आर्मीमध्ये, त्यांच्याबद्दल तर मी बोलत राहतो, कारण की ते महत्वाचे आहे. देश सेवा, आता सिक्कीमला त्यांची परवा जाणार आहेत ते 24 तारखेला, परवा त्यांची ड्युटीवरती आहेत. त्यांना योगायोगाने 4 दिवस भेटले अखंड हरिनाम संकीर्तन. असे आमचे आर्मीमध्ये दीपक भाऊ आहेत, असे अनेक आहेत, अनेक इथून घडून जात आहेत. पण या सगळ्यांना एकच विनंती करतो, ते ऐकता सुद्धा, त्यांना मी बोलून जातो, सगळे कुठे दूरपर्यंत जा, खूप आई वडिलांचं नाव कमवा, पण आपल्या गावाला विसरू नका, आपल्या सप्ताहाला तर विसरूच नका. वो दिल दिया है जाने वतन
महत्व आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जन्मभूमी जिथे आपला जन्म झाला आणि भारत देश, या दोन गोष्टी या स्वर्गापेक्षा सुद्धा उंच आहेत. त्या गोष्टींवरती प्रेम करावं हे तुम्हाला सांगू इच्छितो. आणि जे देवाच्या दरबारात बसून ज्यांनी अभ्यास केला असे बरेच मंडळी त्या ठिकाणी उंच शिखरावर पोहोचलेले आहेत. काही काही मंडळी गावातही असले तरी सुद्धा ते सुद्धा आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने पोट भरून त्या ठिकाणी अध्यात्माचं कार्य करत असतात. सगळ्या मंडळींचे अनंत उपकार आमच्या घराण्यावरती सुद्धा आहेत. खूप वर्ष आम्ही या ठिकाणी राहिलोत. असो, त्या ठिकाणी आपला जास्त वेळ झालेला आहे, तसं बोलू नये की जास्त वेळ घेऊ नये, पण 11:15 या ठिकाणी झालेले आहेत. तर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन घेऊया. सगळ्यांनी प्रेमाने भजन करा आणि हाताने टाळी वाजवा. विठोबा रखमाई